काय यड्रावकरांचं काम आहे ना तसं. निधी खेचून आणायची जी क्षमता आहे ती कुठल्या आमदारात नाहीत, फक्त यड्रावकर साहेबांच्या ह्याच्यात आहे. वातावरण तर सिटीच आहे. प्रचार यंत्रणा जोरात आहे की नाही? आहे की चालू आहे की यड्रावकर सगळं. डॉक्टर साहेबांच्या हस्ते तेवढे झालेले आहेत. बाकी कुणाकडनं काय झालं पारड गायकवाड मॅडमचं जरा जड वाटावे. हे सगळं श्रेय त्यांना जाणार आहे ते यड्रावकर साहेबांना. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय? टेकणार 100% टेकणार. कामाच्या जोरावर मारणार बाजी. मारणार की. ते यड्रावकर साहेब ते 5 वर्षात जे काही विकास कामं केलेत 5 वर्षात कुठलं एक जातपात असं काय भेटलं, सर्व सगळ्या जातींना धरून मुसलमान असू दे, जैन असू दे, सगळ्यांना निधी. तसं बघायला गेलं तर यड्रावकरांचा सध्या प्रचार जोरात चालू आहे. श्रद्धा गायकवाड ही 100% निवडून येणार आणि शिटी वाजणार. आणि जो कोण विकास करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. गायकवाड जरा जोरात आहे. साहेबांनी आमदार फंडातून बरीच कामं केली. कल जर बघितला तर तुम्ही एक 10 लोकांच्या पैसे जावा, 10 लोकात तुम्हाला 7 ते 8 लोक हे शिट्टीच वाजणार. कोणा जोर आहे इकडे आता? राजेंद्र प्रसाद यड्रावकर साहेब महाविकास आघाडी. वातावरण तसं श्रद्धा गायकवाडांचं वातावरण आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली आता पाहायला आपल्याला मिळत आहे. गावोगावी प्रचार यंत्रणा सक्रिय झालेली आहे. या प्रचारामध्ये उमेदवारच नव्हे तर नेते मंडळी देखील तितक्याच ताकदीने या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. कारण प्रतिष्ठा या ठिकाणी तालुक्यातील नेत्यांची पणाला लागलेली आहे. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातील अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघातील तेरवाड या गावामध्ये. या मतदारसंघात अनुसूचित जाती महिला हे जिल्हा परिषदेचं आरक्षण आहे. आणि मग नेमकं नागरिकांची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे, कसा पाहिजे त्यांना या भागातून निवडून येणारा उमेदवार, या भागाची विकास कामं कशी आहेत, याचं अन्य घडामोडींचा आढावा आज आपण इथल्या या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच दिवसातून बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. काय एकंदरीत आपल्याला निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे? तो आपला काम करणार पाहिजे. गावाचा काय विकास झालाय काय? गावात विकास अजून काय झालं नाही. आमचं गाव हाय असंच आहे पहिल्यापासून. आता 15-20-25 वर्ष झालं असंच आहे. हो, हाय असंच आहे गाव आमचं. गावाला नाव नाही आमच्या. आता काय निवडणुका लागल्यात, आता कामं करणारा असा कोण आहे असं वाटतं या भागात उमेदवार? आता गायकवाड साहेब राहिल्यात, गायकवाड मॅडम. बघा त्यांच्या हस्ते काम झालं तर झालं. कोणाकोण राहिल्यात त्या? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या हस्ते राहिले. राहिल्यात. निवडून येण्याची शक्यता जरा 100% वाटत आहे आम्हाला. का वाटतंय बरं तसं? त्यांची वागणूक आणि काम करण्याची ताकद आणि मनुष्यबळ जरा चांगला आहे त्यांचं. काम करण्याची ताकद आहे, काम काय केलं काय त्यांनी? तिने नाही केले. आता पहिल्यांदाच उतरलेत ना त्यांनी. बर, यड्रावकर साहेबांच्या हस्ते काम झाले तर झालं. राव साहेबांच्या हस्ते झालं. काय झालं? ते धरणाचं काम झालेलं आहे, रस्त्याचं काम झालेलं आहे इथं. बर, बाकी आमच्या गावच्या पंच कमिटीकडून काही काम झालं नाही. तिथं आता काय कामं झालं नाहीत म्हटलं की, केलं नाहीत म्हटलं की. यड्रावकर साहेबांच्या हस्ते तेवढे झालेले आहेत. बर, बाकी कुणाकडनं काय झालं नाही. आता तिरंगी लढत आहे खरं. दुसरीकडे आता भाजप आहे, त्याच्यानंतर महाविकास आघाडी आहे, अशी लढत आहे. पारड कोणाच जर वाटते? पारड गायकवाड मॅडमचं जरा जड वाटावे. आणि इलेक्शन झाल्यावर त्याचा निकाल पाहूया. लोकांची संपर्क आहे त्यांचा, हाय त्यांचा भरपूर आहे. आणि विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय? टेकणार 100% टेकणार. निवडणुका लागल्या आता काही नाही, बऱ्याच वर्षानंतर काय वातावरण आता गावात? वातावरण तर सिटीच आहे. कोणाचं? सिटी शिट्टीचं? का हो? त्या कामं झालेले आहेत त्यांचे. कोण गेलं काम? कामं यड्रावकर साहेबांनी केलं? काय काय केलं? विकास कामाला ग्रामपंचायतला निधी दिलेले आहे. हा, आणि इतर आमच्या ठराविक काही अडचणी आहेत हा, ज्या होत नव्हते ते सुद्धा त्यांनी कामं केलेले आहेत. हा, हा. त्यामुळे आम्ही त्यांच्या जे उमेदवार आहेत आम्ही त्यांना मतदान करणार आहे. कोण आहे तुम्ही? गायकवाड आहेत. आता तिरंगी हे प्रामुख्यानं महाविकास आघाडी सुद्धा विरोधामध्ये आहे. त्यांचं आव्हान नसणार का तुमच्या उमेदवाराला? ते आता जनतेचा कौल आहे ते. आम्ही कसं सांगणार. त्यावर टिकतील विरोधकांच्या आव्हानासमोर. टिकणार की काम आहे त्यांचं. काय निवडणुका लागल्यात, प्रचार यंत्रणा जोरात आहे की नाही? आहे की चालू आहे की यड्रावकर सगळं. यड्रावकर मुकुनाच चालू आहे त्याच्यात. कोणा जास्त आहे जोरात? शीतल गायकवाड. कोण? शीतल गायकवाड कोण आहे म्हणजे तुम्ही? हे शरदाताई गायकवाड बर. त्यांचं आहे. विरोधात कोण आहेत? विरोधात आता ते वंचितवाले पण आहेत, शिवसेनाची काँग्रेसवाल्यांची पण आहेत. बर. जोर कोणा दिसतो? जोर गायकवाड. का बरं? नवीन तरुण पिढी आहे, तरुण पिढी याच्यात हे चालू आहे. बर. काय केलं तरुण पिढी म्हणून असं? काय नाही, आता त्यांचं पहिलं पाऊल चालू आहे बर. मग का लोकांनी त्यांना निवडून द्यावं? कामासाठी. कामासाठी? आधी काय कामं झालंच नाही. आधी तिने पहिला प्रत्येकांच्या कुणाला आड अडचणी काढलेलेच आहेत नाही. बर. आता विरोधक सुद्धा तगडे आहेत, तुल्यबळ आहेत. टिकणार काय त्यांच्या समोर? टिकणार की. का बरं? टिकणार की. विरोधकांची काय काम आहेत नाही? विरोधकांची पण काम आहेत, त्यांचे असं यड्रावकर सगळं त्यांचं काम आहे नाही. आमच्याकडे काय काम आहे? सगळे रस्ते केल्यात, हाल बांधून द्याल्यात. ग्रामपंचायत नियोजित जागा पण ग्रामपंचायत पण होणार आहे. आता इथे लोक म्हणलं तिथं काय कामं झालं नाहीत, अजून आमच्या गावाला बोर्ड नाही म्हणलं लोक. काय नाही, अजून आमच्या गावाला बोर्ड नाही म्हणलं लोक, काय कामं झालेलं नाहीत. बोर्ड नाही म्हणजे गावाचा नाही, बोर्ड आहेत. 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 बर.
कामाच्या जोरावर मारणार बाजी. मारणार की लोक आता ड्राव करणार नेत्यांना बघणार का खालच्या उमेदवारांना बघणार? यड्रावकरांनाच बघणार, त्यांच्याकडे बघूनच येणार हे होणार. उमेदवारांना बघणार नाही उमेदवाराला बघणार की बघणार. बरं निवडणुका लागल्या काय जोर कोणाचा आहे? जोर जोर कोणाचा आहे? जोर तसं बघायला गेलं तर वर्षा गायकवाड, कारण हे सगळं श्रेय त्यांना जाणार आहे ते यड्रावकर साहेबांना. ते यड्रावकर साहेब ते 5 वर्षात जे काही विकास कामं केलेत 5 वर्षात कुठलं एक जात पात असं काय भेटलं नाही. सगळ्या जातींना धरून मुसलमान असू दे, जैन असू दे, सगळ्यांना निधी मंदिरासाठी किंवा कार्यासाठी, रस्ते म्हणा, गटार्स म्हणा, आणि काय जे काय सुविधा आहेत ते सगळं प्रत्येक त्यांच्या शिरोळ तालुक्यात त्यांचा डंका वाजायला लागला 100%. आणि त्यांना बघून आम्ही मतदान करायला लागले. श्रद्धा गायकवाड ही 100% निवडून येणार आणि शिटी वाजणार. कशाच जोरावर मग श्रद्धा गायकवाड निवडून येणार? नाही, यड्रावकर साहेबांच्या जोरावर आहे. लोक आता उमेदवार जिल्हा परिषद पंचायतीचे वेगळे आहेत आणि तुम्ही आता सांगायला यड्रावकरांच्या बद्दल ते आमदार आहेत. मग लोक उमेदवाराला बघणार का नेत्याला बघणार, आमदारांना बघणार? नाही, उमेदवार हा त्यांच्या पाठीमागे हीच साखळी आहे. आज श्रद्धा गायकवाड यड्रावकर साहेबांचं जर काम जर बघितलं तर श्रद्धा गायकवाड यांना निवडून जर दिलं तर हे साखळी आहे. आमदार साहेबांची निधीच तिथे येणार आहे, फिरणार आहे. जिल्हा परिषद महोत्सव किंवा आमदार साहेब कुठल्या गटात आहेत ते वर आता त्यांचं सत्ता आहे. निधी खेचून आणायची जी क्षमता आहे ती कुठल्या आमदारात नाहीत, फक्त यड्रावकर साहेबांच्या ह्याच्यात आहे. आम्हाला म्हणजे काय दुसरं काय आम्हाला काय म्हणजे राजू शेट्टी असू देत किंवा आणि कोणीही असू देत, त्याचं देणे घेणे त्यांनी विकास कामी केल्यात खरं ह्यांचं एक वेगळंच विकास करायचं एक त्यांचं काय नियोजन असतंय. त्या पद्धतीने नियोजन असं कुणाला नाही जमलं. पण आता तुम्ही एवढं त्यांच्याबद्दल सांगायला तुम्ही एकतर्फी निकाल सांगालाय, पण विरोधक सुद्धा तगडे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत, त्यांनी सगळे एकत्र आलेले आहेत, त्यांचा पण जोर आहे प्रचारात. त्यांनी मारणार बाजी कशावरून वाटते? त्यांनी सुद्धा बघणार, परंतु कल जर बघितला तर तुम्ही एक 10 लोकांच्या पैसे जावा, 10 लोकात तुम्हाला 7 ते 8 लोक हे शेट्टीच वाजणार. हे तिकीट जे आहे आता निवडणुकीचं ते एवढं मोठं अब्दुल्ला गाव असताना तेरवाडला दिलं, यावर काही लोकांच्या नाराज आहे. तुम्हाला काय वाटते? नाराज आहेत, नाराज आहेत, परंतु कसं आहे यड्रावकर साहेबांना देताना त्यांनी फक्त गाव बघितलं नाही, काय नाही, फक्त उमेदवार बी सक्षम बघितले त्यांनी. आणि सर्वसामान्य लोकात तसं मिळून जाण्यासारखा गायकवाड परिवार सुद्धा आहे आणि ते मदाळे हे जे आहेत त्यांनी सुद्धा आहेत. परंतु विकासात जे काय किंवा परिवर्तन करायची जी क्षमता आहे हे गायकवाड आहेत. कारण काय राजकारण म्हणजे राजकारणच जेवढ्याला तेवढं असते एवढंच आम्ही म्हणून त्यांच्यासाठी आम्ही काय म्हणतो की आमचं गावाचं आहे. मी असं म्हणत नाही, बरेचशे लोकांचं तुम्ही 10 लोकात तुम्ही विचार करा, 10 लोकात तुम्हाला 7 ते 8 ते तुम्हाला सांगणारच यड्रावकर साहेब म्हणून. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, काय वातावरण आहे मतदारसंघात आणि एकत्रित गावात? तर काय आमच्या इथं असं वातावरण कोणाचंच काही दिसणं झालंय अजून. जेव्हा आपला उमेदवार येईल प्रत्येकाच्या घरी त्यांची गाठीबिटी होतील त्यावेळेस समजणार की बाबा कोण येणार आणि कोण नाही. अजून आता सध्या तर आम्ही स्टेबल आहे. स्टेबल आहे. निवडणुका लागल्यात, उमेदवार आता निवडून येतील, मतदान करतील लोक. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? गावचा विकास करणारच पाहिजे. सध्या तर स्थिती काय, जो आता गावचा विकास करेल त्यालाच आपण जनता पाठीशी राहील. गावचा विकास काय झाला की नाही? अजून सध्या तरी नाही आहे. तसं बघायला गेला तर अजून गावचा विकासच झाला नाही. तसं गटारे व्यवस्थित नाही आहेत, रस्ते व्यवस्थित नाही आहेत. नागरिकांच्या विकासाबाबतीत जे काही प्रश्न असतील ते उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यासाठी अजून दारात आलं नाही. तसा विकास बऱ्यापैकी झालेच नाही अजून. काय वाटतं एकंदरीत प्रचार चालू झालेला आहे, प्रचारात आणि एकंदरीत म्हणजे जोरात कोण असं वाटतंय? तसं अजून कोणाचंच वातावरण नाही, जोरात कोण आहे कोणाचंच वातावरण या मतदारसंघावर या गावावर कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे? आता सध्या तरी यड्रावकरांचं वर्चस्व होतं. तसं बघायला गेलं तर यड्रावकरांचा सध्या प्रचार जोरात चालू आहे. बाकीच्या गोष्टी अजून येणारा काळ ठरवेल. प्रचार जोरात आहे असं वाटतं सध्या. कशामुळे दिसते असं? तर त्यांची स्थानिक लेवलची जेवढी आता ताकद आहे त्यावर मधली सीट आहे यड्रावकरांच्या वरती श्रद्धा गायकवाड असतील तर बाकीचे अब्दुल्लाटीची एक सीट आहे. मग त्यांचा प्रचार आता यड्रावकर सध्या जोरात चालू आहे. त्यांचे काम आहेत, त्यांची कामं चालू आहेत. शिरोळ तालुक्यात त्यांची कामं भरपूर चालू आहेत. मतदारसंघात पण झालेले आहेत काम. आता काय नाही म्हटलं दोन काम नाही, विकासाच्या बाबतीत आता सध्या स्थानिक लेवलचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो गावामध्ये. बाकीच्या ठिकाणी आहे ते शिरोळ तालुक्यात जेवढी कामं झालेलीच आहेत की यड्रावकरांची. हो, थोडी राहिली. स्थानिक ग्रामपंचायतची जेवढी आहेत का विकासाबाबतीत कामं ते राहिलेले. निवडणुका झाल्यानंतर पूर्ण होतील असं वाटतंय काय? आता येणारा काळ ठरवेल. काय सांगशील मित्र, एक तरुण आहेस, बऱ्याच वर्षानंतर 9-10 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्यात, कशा पद्धतीने बघतो या निवडणुकीकडे? म्हणजे एवढं काय मी बोलू शकणार नाही. आता कसा पाहिजे आपल्याला निवडणूक उमेदवार? चांगला पाहिजे, गावचा विकास करायला पाहिजे. गावचा विकास करणार पाहिजे. पाहिजे. आता मग तसे उमेदवार राहिले आहेत का विकास करणारे? तसे आता उमेदवार कोणच नाही तसं म्हणायला गेलं तर. आता बघूया, आता निवडणूक झाल्यावर बघूया आता विकास करतील काय नाही करतील. विकास काय, गावचा विकास कसा आहे?
गावचा विकास सध्या तर नाही आहे अजिबात तर काहीच नाही आहे. प्रचार चालू झालाय, प्रचार यंत्रणा जोरदार आहे. कुणाला जोर वाटतोय आता? आता श्रद्धा गायकवाड त्यांचा जोर वाटतोय मला तर. का बरं? जोर त्यांचाच वाटतोय नाही आता यड्रावकर गटारमध्ये त्याने म्हणलं त्यांचाच जोर वाटतोय आता. कशामुळे जोर असेल त्यांनी काय केले? त्यांनी करतील काय तर आता प्रचार जोरात त्यांचा चालू आहे म्हटलं त्यांनी काय तर करतील. काय केले का ह्याच्या अधिकारी त्यांनी? आता करणार पहिल्यांदा थांबलेत त्यांनी आता करतील त्यांनी पहिल्यांदा थांबलं. पहिल्यांदा थांबलेत काय बाजी मारतील असं वाटतंय? 100% म्हणा बाजी. आणि विरोधक पण खमके आहेत की महाविकास आघाडी विरोधात सगळे एकत्र आलेले आहेत. त्यांच्याशी कसं लढा देतील? यड्रावकर आहे म्हटलं काय तर करतील. काय असे 18 वरांच्याकडे? यड्रावकर काय कामं भरपूर तालुक्यात कामं भरपूर त्यांनी केली म्हटल्यावर करतील त्यांनी काय आणि तर. गावात? यड्रावकर साहेब गावात तर आमच्या इथं काय हे नाही आहे. आता लोक मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार का नेता बघणार? पक्ष बघणार पक्ष बघणार. पक्ष बघणार काम काम पण बघणार की. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय या मतदारसंघात आता एकंदरीत राजकीय चित्र, राजकीय पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे? तसं म्हणा गेलं तर आमदार यड्रावकर यांचा गट जरासं म्हणजे वर्चस्व त्यांचं चांगलं आहे. परंतु गेल्या एक 5-10 वर्षामध्ये बघता काहीच म्हणजे गावात असं जे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती कोणत्याच पद्धतीचे अनुदान आले नाहीत किंवा कोणत्या पद्धतीची कामं झाली नाहीत. त्यामुळे आमचा एक नागरिक म्हणून आमचं कसं आहे की गावात एक विकास व्हावा असं आमची इच्छा आहे आणि जो कोण विकास करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. काय वाटेल कोण आता विकास करेल आता इथून पुढे? तरी म्हणजे दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी म्हणा किंवा यड्रावकर गट दोन्ही पण तुल्यबळ आहेत. परंतु जर बघता गेलं तर यड्रावकर करतील असं वाटतं. काय करतील असं वाटतंय? कारण आता सत्ता त्यांच्याकडे आहे, यड्रावकरांच्याकडे पैसा आहे, पद आहे, सगळं आहे, त्यामुळे ते करतील. आता ते करतील असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही म्हटलात की महाविकास आघाडी आहे आणि इकडं ड्रायव्हर गट आहे. पारडे कुणाच जर वाटते प्रचारात? असं म्हणायला गेलं तर प्रत्येक गावाचं काही ना काही ठरलेलं असते. असं म्हणायला गेलं तर आता आमच्या गावातील श्रद्धा गायकवाड आहेत आणि अब्दुल्लाटचे त्या लाटकर मॅडम आहेत. त्यांचं कसं आहे गावचं बघायला गेलं तर लाटकर मॅडमांचा जो गाव आहे तो जवळजवळ 14,000 ते 15,000 मतदान करणार आहे आणि आमच्या गाव जवळजवळ 4,500-5,000 मतदान आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे लाटकर मॅडमच्या पाठीमध्ये जर गाव उभं राहिलं तर त्या पण येऊ शकतात. म्हणजे काही सांगता येत नाही, कोणीही येऊ शकतं. हा जर कामांचं किंवा त्यांनी जर चांगल्या पद्धतीनं त्यांच्या गटाचं जर हे मांडले तर हा नक्की कोण ना कोणतरी त्या विचार करतील आणि मतदान करतील. कोण उमेदवार चांगल्या पद्धतीनं त्यांची मतं मांडेल त्यांना मतदान होईल. लोक आता मग मतदान करताना काय बघणार? नेता बघणार, पक्ष बघणार का काम बघणार? काम कोण करेल किंवा काम करण्याची पद्धत कशी असेल त्यांच्या बोलण्यातून, भाषणातून व त्यांच्या वागण्यातून समजून येतं. त्यामुळे दोन्ही जे आहेत ते दोन्ही पहिल्यांदाच उभारले आहेत. त्यामुळे दोघांच्या पद्धतीनं बघतील म्हणजे काम कसं करतील किंवा काय करतील हे ते कळून येईल बोलण्यातून त्यांच्या. प्रचारात जोरदार मुसंडी कोण मारली? आता तर म्हणजे श्रद्धा गायकवाड आमच्याकडे तर दिसतात की श्रद्धा गायकवाड जास्त फार मारतात. बरं, निवडणुका लागल्यात आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. प्रचार आहे ना जोरात? काय जोरात आलाय जोरात चालू आहे. कुणाच चालू आहे? दोन्ही गायकवाड जरा जोरात आहे. गायकवाड कुठल्या गटाखंड आहेत? राजेंद्र पाटील जोरात आहेत. का बरं? कशामुळं? काय त्यांनी काम केले असतील तेवढा अभ्यास नाही पण गावात काम केलं त्यामुळे त्यांना मानतात. काय काय कामं केलं? काय रस्ता केल्यात, डांबरीकरण केलं. होय. बर त्यामुळे लोक जरा देणगी दिल्यात. बर. निवडणुका लागल्यात आहे की नाही? प्रचारात जोरात आहे की नाही आता? काय जोरात आहे, प्रचार जोर आहे. जोर आहे. कोणा जोर आहे इकडे आता? इकडं राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब महाविकास आघाडी. विकास आघाडी जोर वाटतोय. होय जोर. कशामुळे? काय केलं जोर असेल त्यांनी? साहेबांनी आमदार फंडातून बरीच कामं केलेत. काय केलं? आता रस्तेच म्हणा, पाण्याची टाकी म्हणा, गंगापूरमध्ये कॉन्क्रिटीकरण, हायमॅक्स दिवे बर. आणि इथं गायकवाड साहेब जोर आहे बर. अब्दुल्लाट मतदारसंघ. काय केलं गायकवाडांनी? गायकवाडीने तसं सामाजिक कार्य आहे त्यांचं आणि यड्रावकर साहेबांसोबत तिने गंगापूर एरियात म्हणा, तेरवाड हेरवाड मध्ये कार्य केले. लोक गायकवाडांना स्वीकारतील असं वाटतं? छोट्या गावात उमेदवारी दिल्या यड्रावकरांनी, बरीचशी गाव मोठे आहेत, मग लोक गायकवाडांना स्वीकारतील असं वाटतंय काय? मग माझं म्हणजे लोकांचं असं आहे की पहिल्यांदा संधी जर देऊन पाहायला पाहिजे. संधी दिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. एकदा संधी देऊन पाहायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. आता कामं यड्रावकरांची बघणार काय गायकवाडांची बघणार मतदान करताना? आता तसे यड्रावकर साहेबांनी विकास केलाय सोडा, खरं आता त्यांच्या आघाडीकडे उभारले आहेत म्हणल्यावर दोघांचा पण जरा विचार करणार. पण विरोधक पण आता खमके आहेत, ताकदवान आहेत. विरोधकांच्या समोर टिकणार काय मग हे? ते आता बघूया की मतदान चालू कळेलच. म्हणजे आता राजकारण म्हणल्यावर काय काय सांगता येत नाही. तरी गायकवाड साहेबांचा जोर आहे असं आम्हाला वाटतं. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे गावात? वातावरण तसं श्रद्धा गायकवाडांचं वातावरण आहे इथं. आणि या गावच्याच उमेदवार आहेत त्या. या गावच्या उमेदवार आहेत. काय केले त्यांनी मग गावासाठी? गावासाठी म्हणजे त्यांच्या दिराचं वगैरे हा योगदान आहे. गावातील मंडळांना वगैरे सहकार्य करतात. तसंच त्यांचे थोरले म्हणजे श्रद्धा गायकवाडांचे मिस्टर देखील एकमेकांच्या सगळ्यांना सहकार्य करतात. आता हे म्हणजे त्यांनी सांगितले कसं करतो ते म्हणजे कामं वगैरे करतो म्हणून. तर नवीन नौका उमेदवार आहेत त्यामुळे एकदा संधी देऊन बघूया. विकास कामं काय झालं का गावात?
विकास कामं अजून तसं म्हणायला गेलं तसं तेवढी काही विकास कामं झालेली नाहीत. बर. अजून भरपूर आहेत कामं. तसं बघायला तर व्यायामशाळेची गरज आहे, अभ्यासिकेची गरज आहे. ही आता उमेदवारांनी कोण येईल ते उमेदवारांनी थोडी कामं करावी महत्वाची आहेत. आता तुम्ही श्रद्धा गायकवाडांचा जोर आहे म्हटला, महाविकास आघाडी विरोधामध्ये आहेत, ते पण तुल्यबळ उमेदवार आहेत. विरोधकांच्या समोर श्रद्धा गायकवाड टिकतील असं वाटतंय काय? टिकतील असं त्यांचं काय यड्रावकरांचं काम आहे ना. तसं यड्रावकरांच्या भरोश्यावर त्यांना जनता म्हणजे निवडून आणेल. यड्रावकरांनी इथे काय काम केलं? यड्रावकरांनी भरपूर काम केलं तेरवाडमध्ये. काय काय केलं? आणि पेविंग ब्लॉक मंगराई देवळामधलं पेविंग ब्लॉकचे काम त्यांनीच केले आहेत. मुक्तेश्वर देवळामध्ये हॉल बांधून दिलेत. बर. परत दलित वस्तीमध्ये रस्त्याचं कामं झालेत. बर. पानंद रस्ते झालेत. बर. त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेत. यड्रावकरांनी काम नाही म्हणलं की लोक तेरवाडात. ते विरोधक ते का म्हणणारच की तसं. आता लोक मतदान करताना नेत्याला बघून करणार, नेत्याच्या कामाकडे बघणार का उमेदवाराच्या कामाकडे बघणार? नेत्याच्या कामाकडे बघून पण करणार आणि आता उमेदवार बी तसा चांगला आहे त्यामुळे लोक करतील. बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्यात हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 10 वर्षानंतर आता निवडणुका लागल्यात. कसा पाहिजे निवडणुका उमेदवार आपल्याला? काय कामं करणारच पाहिजे की बिनकामाचं नाही तर काय उपयोग. कामं करणं पाहिजे. होय, कामं करणारच व्यक्ती पाहिजे. कामं केलं का इकडे कोणी? हा? कामं केलं काय कोणी? हे त्यांच्या परिस्थितीप्रमाणे काम केलेत. आता आमच्या ह्याला आमदार झालाय ते यड्रावकर, ते नाहीतर रस्ते वगैरे केले, सवरले. रस्ते करणारे, कामं करणारे राजू शेट्टी होती, ते राजू शेट्टी माळ्यात ते केले. मग नाही जे आल्यात का नाही ते कामं केलेलेच आहेत. आता इकडे जोर कोणाला यायचा प्रचारात? ते काय मला सांगू शकत नाही आणि आम्हाला काय माहित बी नाही. कारण काय आम्ही इथं एका छताखाली बसणार आणि जगाचं नाही तर जर हिशोब करायला लागला की प्रत्येकाच्या मनातलं कोण हिशोब करणार. लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? जो काम करणार त्याला मत टाकणार.